महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. कॉलेजमध्ये बहिणीची टीसी मागितल्याबद्दल दलित विद्यार्थ्याला मारहाण. कॉलेजच्या मुख्याध्यापकांसह 4 जणांविरुद्ध FIR दाखल, तर रोहन कांबळेवर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल. अहमदपूर शहरातील महात्मा फुले महाविद्यालयात बहिणीचा टीसी मिळवल्याबद्दल कॉलेजच्या मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी एका दलित विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रोहन उत्तम कांबळे हा विद्यार्थी अहमदपूर शहरातील महात्मा फुले महाविद्यालयात त्याची बहीण साक्षीचा टीसी घेण्यासाठी गेला होता, जिथे कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी टीसी मिळवण्यासाठी रोहनकडे 200 रुपये मागितले. रोहनने कर्मचाऱ्यांना टीसी मिळवण्यासाठी 200 रुपयांची पावती मागितली. पावती मागितल्यावर कॉलेजचे मुख्याध्यापक जाधव रोहनला म्हणाले, तुम्ही कोण आहात आम्हाला पावती मागणारे? आमच्या ऑफिस बाहेर जाऊन उभे राहा. त्यानंतर रोहन आणि त्याची बहीण साक्षी आणि मुख्याध्यापक जाधव यांना सांगितले की टीसी मिळाल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही. त्यानंतर झालेल्या वादातून मुख्याध्यापक जाधव यांनी रोहनला ऑफिसमधून बाहेर ढकलून मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून कॉलेजमधील इतर 3 कर्मचारी आले. त्यांनी रोहनला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यानंतर पीडित रोहन उत्तम कांबळे यांच्या तक्रारीवरून अहमदपूर शहर पोलीस ठाण्यात महात्मा फुले कॉलेजचे मुख्याध्यापक जाधव, आनंद चव्हाण, सुनील सुरकुटे आणि शंकर गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात महात्मा फुले कॉलेजचे मुख्याध्यापक सीताराम जाधव यांच्या तक्रारीवरून विद्यार्थ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर. मागण्याकरता गेलो होतो. टीसी मागा गेल्याच्या नंतर त्याने 200 रुपये फीस मला सांगितली. म्हणलो मी सर 200 नाही, तुम्हाला 400 देतो, फक्त मला जे आहे का त्याची पावती द्या. मग पावती मागितल्यानंतर त्याने मला सोबत जरा वार्तालाप केली, पावती वगैरे नाही वगैरे हे ते. मग धक्काबुक्की करून मला बाहेर आणली. बाहेर आणल्याच्या नंतर मला मारहाण केले. मग माझी बहीण माझा व्हिडिओ बनवत होती, माझा भाऊ आहे म्हणून सांगत बी होती. आणि मी शाळेचा गणवेशसुद्धा घालून गेलो, बाबा शाळेमध्ये जायचं आहे म्हणून. असं बी नाही की मी शाळेचा विद्यार्थी नाही, मी त्या शाळेचाच विद्यार्थी आहे, पण माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तिथलं. आणि त्याच्यानंतर मला माझ्या बहिणीला म्हणजे मला मारताना माझ्या बहिणीने व्हिडिओ केली, तर तिच्या हातातला मोबाईलसुद्धा हिसकाटून घेऊन तिचासुद्धा हात वगैरे पिघळण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर सगळे माझे घरचे वगैरे आल्याच्यानंतर की बाबा ह्याची चूक आहे म्हणून असं सांगण्याचा प्रयत्न केले. आणि दुसरी गोष्ट, आता दुसरं एक न्यूज चॅनल आहे, त्याच्या माध्यमातून मी त्या पोरीची छेड काढली किंवा कुणाची तर छेड काढली असा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. तर मला सगळेजणांनी न्याय द्यावा हीच माझी नम्र विनंती. जय भीम. काल आमच्या विद्यालयामध्ये रोहन कांबळे या व्यक्तीने तिच्या बहिणीच्या टीसी मागणीसाठी आला होता. कार्यालयामध्ये काम असल्यामुळे कार्यालयीन कर्मचारी त्याला 5 ते 10 मिनिटासाठी बाहेर थांबण्यास सांगत होते, तरी तो ऐकत नव्हता. कार्यालयीन कर्मचाऱ्याशी अश्लील भाषेत शिवीगाळ करत होता. आणि मी एक पॅन्थरचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि मला तुम्ही थांबण्यास सांगता, अर्ज मागता, नो ड्यूज मागता, एवढं अशा पद्धतीनं तो कार्यालयीन कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत होता, शिवीगाळ करत होता. तेव्हा मी तिथं स्वतः जाऊन त्याला विनंती केली, 1 मिनटं बाहेर थांब, तुला टीसी तयार आहे, तुझी टीसी आम्ही देतो. तरी तो ऐकत नव्हता. त्यावेळेस मी त्याला कार्यालयाच्या बाहेर काढत असताना दारात त्याने मला चापट मारली. मी बाहेर जाणार नाही, मला आधी टीसी द्या म्हणून त्यानं माझ्या कानाखाली मारलेली आहे. मी माझ्या स्वसंरक्षणासाठी त्याला एक मारले. त्यांना पुन्हा माझ्यावर हल्ला करत असताना परिसरातील मैदानातील शिक्षक धावून आले आणि त्याला धरले. हा खरा प्रकार आहे. पण याच्या पुढली क्लिप त्याने जे व्हिडिओ केलेला आहे, ती व्हिडिओ क्लिप, चुकीची व्हिडिओ क्लिप विद्यार्थी म्हणून तो व्हायरल केलेला आहे. तो आमचा केव्हाही विद्यार्थी नाही.